नमस्कार, टेस्टी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज करणार आहोत आपण पावभाजी। पावभाजी तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडता पदार्थ आहे। तर सोप्या पद्धतीने पावभाजी कशी करायची ते बघूया। अर्धी वाटी फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत। तुम्ही हिरवे वाटाणे पण घेऊ शकता। कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकलेले आहे। वाटाणे टाकून घ्यायचे, स्वच्छ धुवून। 1 वाटी फ्लावर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत, त्यांना शिलून काप करून घेतलेले मोठे। 2 गाजर घेतलेले आहेत शिलून, अर्धा वाटी। कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आणि 1 चमचा बटर टाकून घ्यायचंय मोठा। अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचंय। आधी तेल टाकून घ्यायचं आणि मग बटर टाकायचं आणि कढई कमी तापवायची, नाहीतर बटर जळून जाईल। 2 कांदे घ्यायचे, बारीक कापून घ्यायचे। कांदे चांगले मिक्स करून घ्यायचे 3-4 मिनिटं मऊ होईपर्यंत। 2 टोमॅटो घेतलेले आहेत, बारीक कापून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे। 10-12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या। थोडंसं आलं किसून घ्यायचं। झाकण लावून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। बारीक झालेले पेस्ट। बारीक पेस्ट टाकून घ्यायची कांद्यांमध्ये, मिक्स करून घ्यायचं आणि 1 चमचा लाल तिखट टाकायचंय। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलेले भाजीला चांगला रंग यावा म्हणून, आणि 1.5 चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे। मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे मीडियम गॅसवर, करपायला नको मसाले। घरी पावभाजी बनवणे खूपच सोपे आहे। भाज्या शिजून झालेल्या आहेत, कुकर उघडून घ्यायचा। मस्त छान भाज्या शिजलेल्या आहेत। मॅशरने सर्व भाज्या मॅश करून घ्यायच्या, चांगल्या एकजीव करून घ्यायच्या सर्व भाज्या। बघा किती छान पद्धतीने भाज्या मॅश होत आहेत। भाज्या मॅश झालेल्या आहेत सर्व। आता भाजी टाकून घेऊया फोडणीमध्ये। मिक्स करून घेऊया आणि भाजी असंच चांगल्या पद्धतीने भाजी मिक्स करून घ्यायची। गॅस मीडियम ठेवायचा। गॅस फुल ठेवला तर भाजी करपेल। खूपच छान कलर आलेला आहे भाजीला, लाल। भाजी थोडी घट्ट वाटते, थोडंसं पाणी टाकून घेऊया। भाजी मिक्स करून घ्यायची। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। भाजी चांगली मिक्स करून घ्यायची परत। 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आता। भाजीला छान तरी सुटलेली बघा। तोपर्यंत पाव भाजून घेऊया। बटर टाकलेले तव्यावर, तवा जास्त तापवायचा नाही, नाहीतर बटर करपेल। मीडियमच तवा तापवायचा।
पाव टाकून घ्यायचा आणि हलक्या हाताने दाबायचा. असं गोल फिरवून घ्यायचा पावला, सर्व बटर लागेल पावाला. दुसऱ्या बाजूने पण शेकून घ्यायचं आहे. थोडं बटर टाकून घ्यायचं परत. छान असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पाव. पाव भाजून तयार आहे. बघा एकदम छान भाजून झालेले, छान रंग आलेला आहे. भाजी तयार झालेली आहे. 5 मिनिटं शिजवून झालेली आहे. गॅस बंद करून घेऊया आता. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.